एवढंच विचारलं की हेक्टरी मुख्यमंत्री साहेब आम्हाला किती मदत जाहीर करू शकतात. आमचं कमीत कमी लाखो रुपयाचं नुकसान झालं आहे. हे म्हणतात सर सगळं आम्ही करू म्हणजे किती करू, कारण फक्त पत्रकारासमोर हे फक्त आम्हाला आश्वासन देतात. 8,000 म्हणतात, 10,000 म्हणतात, आमचं लाखोचं झालं आहे. ह्यांनी किती देणार आहेत आम्हाला नुकसान ते जाहीर करावं ना. जेव्हा मी हा प्रश्न विचारला आज मुख्यमंत्री साहेबाला की सर तुम्ही किती देणार आहेत जाहीर करा, तर म्हणतात हे राजकारण आहे. मी राजकारण नाही आहे, मी सर्वसामान्य शेतकरी आहे. मी शेतकरी आहे. किती एकर शेती आहे तुमची? कुठे? माझी सर 10 एकर जमीन आहे नदीच्या पलीकड. पण पाहणी होती रस्त्यानी, पाहणी फक्त रोडनी होती. कुठलाही मंत्री किंवा कुठला आमदार खासदार जमिनीपाशी जात नाही. रोडनी पाहणी होते. मला याने अटक करू दे आता. ही तुम्हाला तुम्ही दारू पिऊन आलात असं म्हणणं आहे पोलिसांचं? असं म्हणणं आहे. मी म्हणतो ना मेडिकल करा आणि मला अटक करा म्हणले. मला अटक करा आणि काय ते यांची शिक्षा असेल तर मी घेईन. पण आम्ही शेतकरी म्हणून तुम्हाला काय प्रश्न विचारला आमचं चुकीचं आहे का? जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं आहे, मग हे आमचं चूक आहे का? मला आज यांच्या प्रशासन यांचं म्हणून हे का? आमची माझी शेतातली बनी वाहून गेली, माझी जनावरं गेले, कोण देणार आहे का भरून? आणि असं नाही माझं एकट्याचं नाही, जेवढे नदीकाठचे शेतकरी आहेत हे माझं बघा चौकातलं हे सगळं मुख्यमंत्री मदत करून म्हणतात, पण किती करणार? जाहीर करत नाहीत ना. नाही किती करणार आहेत? फक्त हे आश्वासनं असतात. कुणीही मदत देत नाही. देतात तुटपुंजी 5,000 2,000. मदत किती देणार आहे? आमची लाखोची नुकसान आहे. 1,000-2,000 रुपये तुम्ही देणार आणि इथे येऊन फक्त पत्रकार परिषदेसमोर देणार. आणि मी आवाज फक्त विचारलं सर किती जाहीर करा, तर ते म्हणलं की हे राजकारण. मी राजकारण नाही आहे, मी सर्व काय म्हणतात पोलीस? काय म्हणतात?